नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. पुन्हा एकदा जो आपला फिजिकल डिस्टन्सिंगचा शो सुरू आहे आणि महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांचे मी आभार मानतो की ज्या उत्स्फूर्त पद्धतीनं तुम्ही ह्या शोला लाईक करताय, कमेंट करताय, शेअर करताय. त्याचं मुख्य कारण मला जे जाणवतं ते असं की आपल्या ह्या शोचा आपण जो प्रॉस्पेक्ट ठेवलाय किंवा जो रीच आहे तो ग्लोबल रीच आहे. जसं की आता श्री प्रवीण गेडाम साहेब दिसत आहेत आपल्यासमोर. तर नमस्कार, गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग. अशीच तज्ज्ञ मंडळी जी की अमेरिकेत आहेत, जी की युके मध्ये आहेत, जी की स्वित्झर्लंडमध्ये आहेत, जी की न्यूझीलंडमध्ये आहेत, पाकिस्तानमध्ये फॉर दॅट मॅटर, अशा सगळ्या मंडळींशी आपण बोललो आणि मुख्यत्वे आपला जो फोकस आहे गेल्या 4-5 महिन्यातला तो आहे कोविडचं विज्ञान, जगभरामध्ये घडत असलेल्या घडामोडी. बिटवीन भारत पण आपण आपल्या व्हिडिओ एक्सप्लेनर मधून कव्हर करायचा प्रयत्न केला. सो गेडाम साहेब, मुख्यत्वे आमचा जो फोकस होता आणि जो महाराष्ट्रातला प्रेक्षक ह्या प्रोग्रामला जास्त आवडीनं बघतोय त्याचं मुख्य कारण आहे ते म्हणजे त्यातलं विज्ञान. कोविड असेल किंवा जे प्रशासकीय पातळीवरती कोविडचं जे मॅनेजमेंट आहे त्या मॅनेजमेंटचं विज्ञान. सो आता महाराष्ट्रातले प्रेक्षक जे प्रवीण गेडाम साहेब यांना स्क्रीनवरती बघतायत त्यांना खरं म्हणजे प्रवीण गेडाम ह्या व्यक्तिमत्वाची महाराष्ट्रातला ओळख करून द्यायची गरज नाहीये. ही इज अ व्हेरी जेम ब्युरोक्रॅट. ते लातूरला आधी जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी होते, नंतर उस्मानाबादचे जिल्हाधिकारी होते, सोलापूरचे जिल्हाधिकारी होते, नाशिक महानगरपालिकेचे ते आयुक्त होते आणि आता ते केंद्र सरकारमध्ये विविध पातळीवरती काम करतायत. आणि जसं त्यांचा स्वभाव आहे त्या स्वभावाप्रमाणे त्यांनी वेगवेगळे उपक्रम पण राबवलेले आहेत. पण मुख्यत्वे आज मी गेडाम साहेबांना ह्या कार्यक्रमामध्ये बोलावलं त्याचं कारण असं आहे की 15 ऑगस्टला सन्माननीय पंतप्रधानांनी राष्ट्राला उद्देशून जे भाषण केलं त्या भाषणामध्ये ते नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन बद्दल बोलले. आणि माझी माहिती अशी आहे की श्री प्रवीण गेडाम साहेब हे या मिशनच्या अंमलबजावणीमध्ये अत्यंत महत्वाची भूमिका बजावतात. कदाचित ते आपल्याला हे सांगणार नाहीत, पण कदाचित हे जे काही मिशन आलेलं आहे त्याच्या मागची प्रेरणा प्रवीण गेडाम यांनी काहीतरी शोधलेली असावी. एम आय राईट सर? नाही, याला पूर्ण असं म्हणणं योग्य होणार नाही. ही संकल्पना बऱ्याच एक्सपर्ट्स आणि तज्ज्ञ मंडळींची संकल्पना आहे. याच्यामध्ये बराच अभ्यास झालेला आहे. आमचं नशीब आहे की आम्हाला ही अंमलबजावणी करायला मिळाली आणि आमचा खारीचा वाटा याच्यामध्ये माझा त्याच्यात द्यायला मिळतो आहे. पण राष्ट्रीय डिजिटल आरोग्य मिशन, नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन ही जी संकल्पना आहे ही एक खूपच व्यापक आणि आरोग्याची सर्व यंत्रणा आयटी यंत्रणेद्वारे, माहिती तंत्रज्ञानाच्या द्वारे एकत्रित कशी आणता येईल, एक जाळं करता येईल माहिती तंत्रज्ञानाचं, आणि सगळी आरोग्य रिलेटेड इन्फॉर्मेशन, हेल्थ डेटा भारत सरकार आता ही पावलं टाकायला सुरुवात करते आहे. आपण थोडं उलट्या दिशेने सुरुवात करू गेडाम साहेब, कारण आपल्याकडे जो स्केप्टिकल माइंडसेट आहे लोकांचा, त्यात पहिला प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे सेक्युरिटीच्या अर्थाने. खरं म्हणजे हा शेवटी विचारायला प्रश्न पाहिजे, परंतु विद्यमान सरकारविषयीच लोकांच्या मनामध्ये खूप वेगवेगळे मुद्दे आहेत ज्याच्यावरती मी तुमचं मत नाही विचारत आहे. पण एखाद्याचा आरोग्यविषयक कोणताही डेटा कुठल्याही प्लॅटफॉर्मवरती उपलब्ध असणं म्हणजे सेक्युरिटीला कॉम्प्रोमाइज करणं असं आहे का, खास करून या योजनेच्या बद्दल? अगदी ठामपणे नाही. सिक्युरिटी आणि प्रायव्हसी ही डिझाईन मध्ये इनबिल्ट आहे. हे नॅशनल डिजिटल हेल्थ ब्लूप्रिंट ज्याच्या आधारे हा प्रवास सुरू केलेला आहे त्याच्यामध्ये पण स्पष्टपणे लिहिलेलं आहे. आपण आठवू शकता की आधार जेव्हा रोल आउट झाला साधारण 10 वर्षापूर्वी, त्यावेळी खूप मोठ्या प्रमाणावरती चर्चा झाली की याच्यामुळे खूप सेन्सिटिव्ह डेटा, फिंगरप्रिंट्स वगैरे सरकारकडे राहतील. पण आपल्याला लक्षात आलं असेल आतापर्यंत की भारताची जी तांत्रिक क्षमता आणि जे कायदेशीर जी संरचना आहे ती इतकी स्ट्रॉंग आहे की अशा कुठल्याही पद्धतीचा धोका नाही आहे. मी जाणीवपूर्वक सांगू इच्छितो की आधारमध्ये पोलीस यंत्रणेने एका राज्याच्या प्रयत्न केला होता की त्याचे फिंगरप्रिंट्स आम्हाला मिळतील का एका गुन्ह्याचा तपास करताना. त्यावेळी शासनाने भूमिका घेतली आधारच्या संबंधित भागाने आणि सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं की हे नाही देता येणार. आणि त्याच्यामुळे
हा एक पर्सनल डेटा प्रोटेक्शन बिल 2019 हा जो कायदा संसदेमध्ये सध्या विचाराधीन आहे, त्याच्यातले जे काही डेटा संरक्षणचे जे काही मुद्दे आहेत ते आम्ही पारित होणार हे गृहीत धरून या नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन मध्ये तरतूद केले आहे. भारताच्या तांत्रिक क्षमतेबद्दल आणि त्यातल्या त्यात माहिती तंत्रज्ञान आयटी क्षेत्राबद्दल कुणालाही शंका नसावी. राहिला कायद्याचा भाग, हा डेटा पूर्णतः सिक्युअर आहे. कुणीही, अगदी सरकार आणि अगदी कुणीही ह्या डेटाला बघू शकणार नाही, वाचू शकणार नाही. फक्त तुम्ही तुमचा डेटा ऍक्सेस करू शकाल आणि तुमचे डॉक्टर हे तुमच्या परवानगीनेच, कन्सेंटनेच तो डेटा, कन्सेंट ही पूर्ण राहू शकते किंवा आपल्याला जर म्हणायचं असेल की मी पार्शल कन्सेंट देतो, की मी एका विशिष्ट बिमारीची किंवा विशिष्ट आजाराची देत नाही आणि दुसऱ्या आजाराची मला द्यायची आहे, तर तशी कन्सेंट सध्या पण देऊ शकतो. फिजिकल वर्ल्ड, तीच डिजिटल वर्ल्डमध्ये सुद्धा तशाच पद्धतीची राहील. पेशंट विल बी द मास्टर ऑफ द डेटा, त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं दुमत नाही. करेक्ट. म्हणजे एका महत्वाच्या प्रश्नाला तुम्ही सुरुवातीलाच उत्तर दिलेलं असल्यामुळं आता थोडंसं आपण सर्वसामान्य प्रेक्षकांना काही गोष्टी समजून घेण्याच्या दृष्टीनं साधे मी प्रश्न तुम्हाला विचारतो. पहिल्यांदा मला हे सांगा की नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन म्हणजे काय आणि एका व्यक्तीच्या अनुषंगाने कुठली माहिती, कुठला डेटा कुठल्या प्लॅटफॉर्मवरती उपलब्ध होणार आहे? आरोग्य ही कुठल्याही एका सिंपलशा सॉफ्टवेअरमध्ये साचेबद्ध करता येण्यासारखी गोष्ट नाही आहे. ही खूप कॉम्प्लेक्स सिस्टम आहे, पण याचे 3 आधारभूत स्तंभ आहेत, फंडामेंटल मॉड्यूल्स आहेत. पहिला म्हणजे हेल्थ आयडी रजिस्ट्री. प्रत्येक व्यक्तीला हेल्थ आयडी मिळू शकतो. ही प्रोसेस आम्ही ऑलरेडी सुरू केलेली आहे. तो हेल्थ आयडी एक 14 डिजिटचा नंबर असेल. त्याला ते नंबर वेगवेगळे लक्षात ठेवण्याची गरज नसावी, म्हणून त्याला स्वतःचा एक युजर नेम आयडी जसा ईमेल असतो तसा पण तयार करता येईल. आधार नंबर आठवून ठेवला त्याच्याद्वारे सुद्धा लॉग इन करता येईल. त्याच्यामुळे पुन्हा नंबर आठवणे हा भाग नाही. पण मुद्दा असा आहे की प्रत्येकाला एक हेल्थ आयडी मिळेल आणि हे देणारे एक मॉड्यूल आहे. दुसरं एक मॉड्यूल आहे ते डॉक्टर्स डिजी डॉक्टर म्हणून डॉक्टरची रजिस्ट्री आहे. भारतातले इतकेही डॉक्टर्स जितक्या सिस्टम्स ऑफ मेडिसिन आहे, आयुर्वेदिक, ॲलोपॅथी पासून सर्व, त्यांची एक रजिस्ट्री एका ठिकाणी राहील आणि त्याच्यावरती येणारे जे डॉक्टर आहेत ते संबंधित मेडिकल काउन्सिल कडून सर्टिफाय होतील. तिसरी आधारभूत रजिस्ट्री आहे ती हॉस्पिटल्सची आणि प्रयोगशाळांची आणि एक्स-रे आणि सिटी MRI सेंटर्सची. याला ज्याला हेल्थ फॅसिलिटीज म्हणतो त्यांची एक हेल्थ फॅसिलिटीज रजिस्ट्री असणार आहे आणि 3 रजिस्ट्रीचं ओनरशिप आणि मेंटेनन्स हे सरकारकडे असेल आणि ह्या मूळ 3 स्तंभांभोवती बाकीचे अनेक मॉड्यूल्स तयार होतील. उदाहरणार्थ टेलिमेडिसिन आहे किंवा ई फार्मसी आहे किंवा हेल्थ रेकॉर्ड ठेवण्याचं जे मॉड्यूल आहे ज्याला मी PHR ऍप म्हणतो. मग जसं उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला विशिष्ट स्पेशालिटीचा विशिष्ट शहरातला डॉक्टर शोधायचा असेल तर तो त्या मध्ये जाऊन तो डॉक्टर शोधू शकतो, हॉस्पिटल शोधू शकतो. हा फायदा पेशंटला आहे. आणि जितके मेडिकल रेकॉर्ड स्वतःचे जन्मापासून मृत्यूपर्यंत बनतात, मग त्याच्यामध्ये लसीकरणापासून इनफॅक्ट जन्माच्या आधी गरोदरपणापासून बनतात, हे सगळे रेकॉर्ड या हेल्थ आयडीला लिंक करत जाण्याची सुविधा आहे. म्हणजे आज आपल्याला कुठल्या डॉक्टरकडे गेलो, मग लहानपणी तुम्हाला काय झालं होतं, कुठला आजार झाला होता, मग कुठला तरी आजार झाला होता, सांगता येत नाही. लाल रंगाची गोळी दिली होती, अमुक रंगाचं इंजेक्शन दिलं होतं, इतके दिवस आजारी होतो, पण ते रेकॉर्ड्स डॉक्टरला नसतात. किंवा मग पुन्हा रिपोर्ट एखादा मिसप्लेस होतो तर पुन्हा तपासण्या कराव्या लागतात, खर्च होतो, इनकम्प्लीट अपुऱ्या माहितीच्या आधारे निदान व्यवस्थित होऊ शकत नाही. त्याच्यामुळे ह्या सगळ्या अडचणी दूर होण्यासाठी सगळे मेडिकल रेकॉर्ड एका व्यक्तीचे एका हेल्थ आयडीला लिंक झाले की एक ज्याला लॉन्जिट्युडिनल मेडिकल हिस्ट्री म्हणतात वैद्यकीय भाषेमध्ये, ती डॉक्टरला आणि पेशंटला अवेलेबल होईल आणि हा सर्वात मोठा बेनिफिट सर्वांना याच्याद्वारे होईल. राईट. तुम्ही स्वतःही डॉक्टर आहात, त्यामुळे दोन्ही यांचा मी प्रश्न असा विचारतो की एखाद्या व्यक्तीची वैयक्तिक माहिती त्याला हवे त्या ठिकाणी मेडिकल हिस्ट्री ही उपलब्ध असणे हे त्या व्यक्तीच्या दृष्टीनं आणि सोबत ऐन वेळेला उपचार करणाऱ्या किंवा स्पेशलाइज डॉक्टरकडे गेल्यानंतर त्या डॉक्टरच्या दृष्टीनं ही गोष्ट का महत्वाची आहे? याचे फायदे बरेच आहेत, पण मूळ फायदे असे आहेत की अर्धवट कधी कधी काय असतं की पूर्ण माहिती पेशंट कडून दिल्या जात नाही. एक जाणीवपूर्वक असू शकतं किंवा मग अजाणतेपणाने असू शकतं. आणि रेलेव्हंट मेडिकल हिस्ट्री काय असावी ही डॉक्टरच समजू शकतो. मग एखाद्या गोष्टीची ॲलर्जी असेल
जी त्याच्या लक्षात नसेल किंवा कुठेतरी ती नोंदवली गेली असेल किंवा पास्ट मेडिकल हिस्ट्री असेल जी आजच्या आजारपणाशी संबंधित असेल आणि ह्या गोष्टीमुळे करेक्ट डायग्नोसिस अचूक निदान व्हायला कधी कधी अडचण येते. त्याच्यामुळे डॉक्टरला कंप्लीट माहिती मिळणं ही आवश्यक आहे आणि ती याद्वारे मिळू शकेल. याचा एक दुसरा फायदा असा असणार आहे की याच्यानी एक अकाउंटेबिलिटी किंवा जबाबदारी, पेशंटनी काय हिस्ट्री दिली, काय सांगितलं आणि डॉक्टरनी नक्की काय तपासण्या केल्या, काय निदान केलं, याचा एक व्यवस्थित रेकॉर्ड तयार होईल. नंतर याची बरेच लॉंग टर्म फायदे तर खूप जास्त आहेत. उदाहरणार्थ हा डेटा भारतामध्ये आज जगाच्या 1/6 पॉप्युलेशन आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावरती मेडिकल डेटा जनरेट होईल तर याच्यामुळे आपल्याला पॉलिसीचे जे प्रशासकीय निर्णय आहेत ते घेणं फार सोपं होणार आहे. मी आपल्याला सांगितलं की डेटा खूप मोठा जनरेट होईल पण हा डेटा अत्यंत सुरक्षित आहे. पण त्याच्यामध्ये अनॉनिमायझेशन हा एक कन्सेप्ट आहे. डेटा अनॉनिमायझेशन म्हणजे काय की आज मला महाराष्ट्रामध्ये कुठल्या व्यक्तीला कुठला आजार आहे हे बघण्याचा अधिकार नाही. पण महाराष्ट्रामध्ये कोविडच्या किती केसेस कुठल्या जिल्ह्यामध्ये किती प्रमाणात वाढतात आहे हा एक अनालिसिस आम्हाला करता येईल. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंगचा वापर करून बिग डेटा अनालिसिस करता येईल आणि ह्याच्याद्वारे आपल्याला योग्य त्या उपाययोजना वेळीच करता येईल आणि त्याला प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर असं वैद्यकीय क्षेत्रात नेहमी म्हटलं जातं. तर ह्याच्यामुळे आपल्याला बऱ्याच एपिडेमिक्स थांबवता येईल, मेडिकल इमर्जन्सीज अव्हॉइड करता येईल, रिसर्च अँड डेव्हलपमेंटला चालना मिळेल. म्हणजे कुठल्या औषधाचा काय परिणाम होतोय, कुठल्या औषधाचा कमी परिणाम होतोय, साईड इफेक्ट, हे मेडिकल मधलं रिसर्च ज्याच्यामध्ये भारत आज फार नावाजलेला समजला जात नाही पण मला वाटतं खूप मोठी व्याप्ती वाढणार आहे. नंतर प्रत्येक पेशंटची मेडिकल हिस्ट्री, त्याची फॅमिली हिस्ट्री जसजशी लिंक करत जाऊन आपल्याला ते कळत की ह्या व्यक्तीला काय आजार होण्याची जेनेटिक डिस्पोजिशन कशाचं जास्त आहे. मग त्या पार्श्वभूमीला वेळीच आपल्याला सावध करता येईल. फ्युचर मधले ऍडव्हान्टेजेस इतके आहेत की जसं रिव्होल्युशन इंटरनेटद्वारे किंवा ईमेलद्वारे आलेलं आहे आणि अशा पद्धतीचंच एक रिव्होल्युशन याच्यामध्ये येऊ घातलं, याच्यात मला कुठल्याही पद्धतीची शंका वाटत नाही. आणि एक निश्चित आहे, ह्या डेटाचा वापर, ह्या सगळ्या माहितीचा वापर कमर्शियल कारणासाठी करण्यात येणार नाही. मी हा प्रश्न विचारणारच होतो तुम्हाला की याचं कमर्शियल युटिलायझेशन रोखण्याच्या दृष्टीनं काय प्रयत्न होतील. तर आम्ही किंवा तो पर्सनल डेटा प्रोटेक्शन बिलमध्ये डेटाचा वापर कसा करावा याच्याबद्दलच्या तरतुदी आहेत. याचं निश्चित आहे की व्यापक जनहित जेथे आहे त्याच ठिकाणी याचा वापर करायचा आहे. त्याचं उदाहरण मी आपल्याला दिलं की कुठल्याही साथरोगाचा प्रादुर्भाव कसा वाढतो आहे याचं कुठे जर आपल्याला ट्रॅकिंग करायचं असेल तर करता येईल. मात्र जर उद्या कुठल्या इन्शुरन्स कंपनीने मला विचारलंय सरकारला की आम्हाला आमचा प्रीमियम सेट करायचा आहे, अमुक अमुक एज ग्रुपसाठी किती प्रीमियम घ्यावा, तर त्यांना हा डेटा मुळीच मिळणार नाही, प्रश्नच उद्भवत नाही. किंवा फार्मा कंपनी असतील, मोठमोठ्या कंपन्या असतील, त्यांना कमर्शियल युटिलायझेशनसाठी हा डेटा नाही, याचा केवळ रिसर्च अँड पॉलिसीसाठी वापर होईल आणि तो सुद्धा अनॉनिमायझेशन करून जिथे पर्सनल डेटा आहे, मिस्टर XYZ ला कुठला आजार होता हे काही कळवण्याची सांगण्याची गरज नाही. अमुक एका जिल्ह्यामध्ये, अमुक एका राज्यामध्ये या वयोगटात किती आजार आहे, अशा पद्धतीचा जो ऍग्रिगेटेड अनॉनिमाइज्ड डेटा आहे त्याचा केवळ ठराविक याच्यासाठी त्याचे नियम तयार केले जातील. त्या नियमाच्या पलीकडे जाऊन त्याचा वापर करता येणार नाही. त्याच्यामुळे मी याच्याबद्दल अगदी खात्रीपूर्वक सांगू इच्छितो की सर्व जनतेने आणि सर्व वैद्यकीय क्षेत्रातल्या तज्ज्ञांनी याच्याबद्दल निश्चिंत असावं की आपला डेटा सुरक्षित आहे. आज आपण बँकिंग मोठ्या प्रमाणावरती इंटरनेटद्वारे करतोय, UPI आला आहे. मग आपलं खातं आपण आज SBI मधनं HDFC कडे पैसे ट्रान्सफर करू शकतो. सगळे ते जाळ्याला कनेक्टेड आहेत. पण माझं जर खातं HDFCत असेल तर SBIची अथॉरिटी त्या जाळ्याला फक्त एक भाग आहे पण त्याला तो ऍक्सेस नाही आहे. माझ्या खात्यामध्ये किती पैसे आहे फक्त मला कळतात आणि बाकीच्यांना नाहीये. तर हे तशाच पद्धतीची एक व्यवस्था आपण आरोग्य क्षेत्रामध्ये आणू इच्छितो. करेक्ट. तुम्ही काही संदर्भ देताना ह्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे, तरी पण मी त्याला स्ट्रेच करतो. कारण आता कोविडमध्ये कोमॉर्बिडिटी शोधणं हे आता आपल्या आरोग्य व्यवस्थेसमोरचं एक मोठं आव्हान आहे. जसं की आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये पहिल्या पातळीमध्ये ज्या चाचण्या केल्या जातात अँटीजेनच्या, त्याच्यामध्ये प्रायोरिटी ही कोमॉर्बिड असलेल्या पेशंटला, एजेड पेशंटला. सो याच्यातनं जो डेटा तयार होईल
तो डेटा भविष्यातल्या एपिडेमिक्ससाठी आपल्याला कसा उपयोगाचा येईल आणि तो स्पॅन किती काळ असणार आहे, म्हणजे हा जो तुमचा प्रोग्राम आहे तो किती काळ रोल आउट होणार आहे आणि त्यानंतर मग सगळ्या देशाचा डेटा आपल्याकडे कलेक्ट होईल असं तुम्हाला वाटतं? ओके. तर दुसऱ्या भागाचं उत्तर मी पहिले देतो. आम्ही याचा पायलट म्हणून सुरुवात 6 केंद्रशासित प्रदेशांमध्ये केलेली आहे. लडाख, चंदीगड, पुदुचेरी, अंदमान निकोबार, लक्षद्वीप आणि दादरा नगर हवेली, दमण दीव या 6 ठिकाणी नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन रोल आउट झालेलं आहे. तिन्ही मॉड्यूल्स रोल आउट झालेले आहेत. हेल्थ आयडी जनरेट करणं सुरू झालेलं आहे. डॉक्टर्स रजिस्ट्री, डिजी डॉक्टर आणि हेल्थ फॅसिलिटी रजिस्ट्रीवरती डॉक्टर्स आणि हॉस्पिटल्स आणि लॅब्स आणायला सुरुवात झालेली आहे. आता या ठिकाणी हेल्थ रेकॉर्ड जसजसे जनरेट होतील ते त्या हेल्थ आयडीला लिंक केले जातील आणि जे मेडिकल हिस्ट्री आहे, म्हणजे एखादा व्यक्ती जर 30 वर्षाचा आहे तर त्याचे आधीचे 30 वर्ष मेडिकल रेकॉर्ड सुद्धा त्याला अटॅच करण्याची सुविधा आहे. त्याच्यामुळे हा डेटा हळूहळू तयार होईल आणि याच्यामध्ये काही तांत्रिक बाबींचा अभ्यास करून जर रोल आउट सक्सेसफुल वाटला येत्या 2-4 आठवड्यामध्ये, 1-2 महिन्यामध्ये, तर आम्ही त्याला पूर्ण भारतामध्ये, अर्थातच महाराष्ट्र खूप महत्वाचं राज्य, महाराष्ट्रासह पूर्ण भारतामध्ये त्याला रोल आउट करू आणि ज्या पद्धतीने एक इकोसिस्टम याच्यामध्ये तयार होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे की एक जसा जसा डेटा जनरेट होईल आणि एकदा याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती डेटा जनरेट झाला, मला वाटतं ते फार दूरची संभावना काही मला वाटत नाही, कारण आता मोबाईल फोन, स्मार्टफोन्स. तरी तुम्ही एक एस्टिमेटेड काही पिरियड ठरवला की इतकी वर्ष लागतील, 2 वर्ष लागतील, 3 वर्ष लागतील? नाही, त्याचं एक्झॅक्ट सांगता येणार नाही. ओके. पण 2-3 वर्षामध्ये ही यंत्रणा पूर्णतः रुजलेली असेल आणि आज जसं आपण इंटरनेट बँकिंग जितक्या सहजतेने वापरतो तितक्या सहजतेने आपल्याला ही वापरता येईल याची मला खात्री आहे. आणि त्यावेळी जो डेटा अवेलेबल असेल त्याच्यामुळे आपण जो आता पहिला प्रश्न विचारला की कोमॉर्बिडिटी, उदाहरणार्थ आता समजा कोविडची लस आली आणि समजा त्याची आज 135-138 कोटी भारतात व्यक्ती आहे आणि आपल्याकडे जर एखादे रिसोर्सेस असतील ते कमी असतील तर आपल्याला प्रायोरिटाईज कसं करायचं, कोणाला आधी द्यायचं, त्या क्षेत्रात आधी द्यायचं, तर त्याच्यासाठी आपल्याला अनालिसिस करता येईल की अमुक एका क्षेत्रामध्ये याचा प्रादुर्भाव जास्त आहे आणि त्याच्यामुळे आमची पहिली जी बॅच आहे लशीची या भागात जाईल, दुसरी भाग या भागात जाईल, किंवा या एज ग्रुपमध्ये आम्हाला हे पहिल्यांदा द्यायचं आहे, किंवा आम्हाला डायबिटिक कोण आहेत किंवा इम्युनो कॉम्प्रोमाइज्ड कोण आहेत अशा व्यक्तींची नावं आम्हाला काढता येतात का, मग आम्ही तशा लोकांचा सर्च करून त्यांना टार्गेटेड डिलिव्हरी करता येईल का. त्याच्यामुळे ह्याचे जे फायदे आहेत ते आज आपण व्हिज्युअलाइज पण करू शकत नाही. इंटरनेट आणि कोणी शोधला त्याला कदाचित माहित नसेल की त्याचे किती फायदे, हाऊ इट इज गोइंग टू युजफुल. तसंच कुठल्या तरी एका अनचार्टर्ड टेरिटरीमध्ये आपण पण एका पॉझिटिव्ह डायरेक्शन मध्ये जातोय हे मात्र निश्चित. करेक्ट. आणि मला थोडंसं तांत्रिक प्रश्न विचारायचे, ते सर्वसामान्य प्रेक्षकांना लगेच कळावेत अशा अर्थाने. तुम्ही आता केंद्रशासित प्रदेशामध्ये ते रोल आउट केलेलं असल्यामुळं महाराष्ट्र सारख्या राज्यामध्ये त्याचे तपशील आणखी मिळालेले नाही. सो एक कॉमन माणूस म्हणून त्याला जेव्हा रजिस्टर करायचंय तेव्हा त्याची प्रोसेस काय आहे आणि त्याचे जे हेल्थ डेटा अपलोड करायचा आहे त्याचा प्लॅटफॉर्म काय आहे, त्यांनी मोबाईलवरती स्कॅन करायचंय का, की आणखी काही मेकॅनिझम तुम्ही केलेलं आहे? मुळात हे मेकॅनिझम काय आहे का सामान्य माणसासाठी? सामान्य माणसाला फक्त healthid.ndhm.gov.in या वेबसाईटवरती जाऊन रजिस्ट्रेशन करायचं. 1 मिनिटापेक्षा कमी वेळाची ती प्रोसेस आहे. अत्यंत सोपी आणि सुलभ प्रोसेस आहे. तर त्या वेबसाईटवरती ऑलरेडी आम्ही 6 युनियन टेरिटरीजमध्ये प्रोसेस सुरू केली आहे आणि एका दिवसामध्ये 3000 पेक्षा जास्त हेल्थ आयडी देखील आता जनरेट झालेले आहेत. आणि आताही मला खात्री आहे की जशी जशी लोकांना माहिती होईल मोठ्या प्रमाणावर होतील. एकदा त्याचा हेल्थ आयडी जनरेट झाला की त्या हेल्थ आयडीचा वापर करून वेगवेगळे मॉड्यूल्स आहेत. आता समजा एखाद्या महाराष्ट्र सरकारची काही रुग्णालय आहेत, तेथे एक सॉफ्टवेअर वापरलं जातं जिथं सगळे हेल्थ रेकॉर्ड हे इलेक्ट्रॉनिक फॉर्मॅटमध्ये प्रिझर्व्ह केलेले जातात. जेव्हा ही महाराष्ट्र सरकारची प्रणाली जी हॉस्पिटल मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम म्हणतात ही एनडीएचएम इंटिग्रेट होईल, त्याच्यात सिक्युरिटी ऑडिट वगैरे होणार आहे आणि ती एकदा इंटिग्रेट झाली की तो सगळा जो काही हेल्थ रेकॉर्डचा डेटा आहे तो या प्लॅटफॉर्म मध्ये उपलब्ध होईल. मग पुढच्या वेळेस मग मी एका समजा उस्मानाबादवरून सोलापूरच्या हॉस्पिटलमध्ये गेलो आणि दोन्ही ठिकाणी जर ती यंत्रणा असेल तर सोलापूरच्या हॉस्पिटलला उस्मानाबादच्या हॉस्पिटलमधनं नक्की कुठला पेशंटचा याची पास्ट हिस्ट्री काय ते आपल्याला ऍक्सेस मिळेल. तर हेल्थ आयडी जो आहे हा एक युनिक
आहे जो सगळ्या डॉट्सना असा लिंक करतो आणि एक प्रकारची रेकॉर्डची माळ तयार करतो. तर राईट. हा समजायला थोडा कॉम्प्लिकेटेड विषय आहे, पण आपल्याकडे टेक्नॉलॉजीची लिटरसी खूप चांगल्या पद्धतीची आहे भारतामध्ये. आणि ज्या पद्धतीने स्मार्टफोनचे वेगवेगळे ऍप विकसित सहज ऍक्सेप्ट करतो, मला वाटतं हे पण ऍक्सेप्ट होईल. याच्यामध्ये जुने रेकॉर्ड अपलोड करण्यासाठी वेगळं एक ऍप येईल, नवीन रेकॉर्ड अपडेट करण्यासाठीची सुविधा राहील, म्हणजे कम्प्युटरद्वारे लॅपटॉपद्वारे पण करू शकता किंवा मोबाईलद्वारे पण करू शकता. आता रेकॉर्डची पण वेगवेगळे प्रकार आहेत. रेकॉर्ड कोणी जुने रेकॉर्ड हस्तलिखित असतील, प्रिंटेड असतील, त्याचं काय करायचं. नवीन रेकॉर्ड तयार होताना डायरेक्ट टाईप होऊ शकतात, पण जुन्या रेकॉर्डची काळजी घेऊन आम्ही त्याच्यासाठी पीडीएफ किंवा जेपेग फाईल स्कॅन करून अपलोड करण्याची पण सुविधा त्याच्यामध्ये देत आहोत. नवीन डायरेक्ट टाईप करून सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये देता येईल. त्याच्यामुळे आज मी लिहितो किंवा टाईप करतो ही काय योग्य राहील हे डॉक्टरांना कदाचित कन्फ्युजन होईल. मला आता टाईप करावं लागेल का, तर नाही. तुम्हाला जर लिहिण्याची सवय असेल किंवा तर ती तुम्ही चालू ठेवा, कारण हे नक्कीच आहे की नवीन टेक्नॉलॉजी आली तर चेंज कधी कधी डिफिकल्ट होतो. तो चेंज डिफिकल्ट करायचा नाहीये. वैद्यकीय क्षेत्रामध्ये कुठल्याही पद्धतीचा व्यत्यय हे येणं अपेक्षित नाही आहे. त्याच्यामुळे तुमची आहे तिशी प्रॅक्टिस चालू ठेवून त्याला आपल्याला हळूहळू ऍक्सेप्ट करायचं आहे. करेक्ट. आणखीन एक थोडा तांत्रिक प्रश्न त्यातला, ज्या वेळेला आधार रोल आउट झालं तेव्हा शासकीय यंत्रणेनी त्यात पुढाकार घेतला होता. तुम्हालाही माहिती आहे की बऱ्याच ठिकाणी शासकीय यंत्रणा पुढे आली, त्यांनी ते स्कॅन केले, थंब इम्प्रेशन घेतले वगैरे वगैरे. त्यातनं काही मुद्दे सुलभ झाले, जसं की जे अशिक्षित मंडळी होती त्यांच्या बाबतीतले आधार हे इझिली तयार झाले, कारण गव्हर्नमेंट यंत्रणेने त्यात पुढाकार घेतला होता. यात पण काही प्रश्न असे निर्माण होऊ शकतात की जी अशिक्षित आहे, जी एजेड ग्रुप आहे किंवा जी छोटी मुलं आहेत, तर त्यांच्या बाबतीत काही विचार झाला याच्यामध्ये? निश्चित झाला आहे. आपण एक नंबर 2-3 पद्धतीने याच्यामध्ये एंट्री करता येईल. हेल्थ आयडीचा नंबर, कुणाला हेल्थ आयडी हा जर कम्फर्टेबल वाटत असेल वापरायला 14 डिजिटचा, तर त्याने तो वापरावा. कुणाला जर त्याचा स्वतःचा, जसं आपला आता आपण जर ठरवलं की Rahul@NDHM मला सोपा वाटतो, त्याने तो वापरावा. कुणाला वाटत असेल की मी माझा आधार कार्ड दाखवलं तर आधार नंबरद्वारे सुद्धा त्याच्यात एंट्री देता येईल. आणि आम्हाला असं वाटतं त्याच्यामध्ये आपलं बायोमेट्रिक म्हणजे अंगठा लावून माझा रेकॉर्ड दिसेल डॉक्टरला, मला काहीच करायचं नाही, अंगठाच्या सिस्टमवर लावायचे, याची सगळी माहिती समोर येईल. मग हे सगळ्या पद्धतीचे इन्क्लुझिव्हिटी हा एक बेसिक आहे आणि जास्तीत जास्त सोपं करण्याची प्रक्रिया आहे. आम्ही याचा सुद्धा विचार करतोय की काही मूलभूत फॅसिलिटी फीचर फोन, म्हणजे ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही आहे त्यांना सुद्धा कसे देता येईल, IVRS बेस्ड फॅसिलिटी किंवा SMS बेस्ड फॅसिलिटी, याचा सुद्धा आम्ही विचार करतो आहे. आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी फक्त प्रत्येकाकडे लॅपटॉप, कम्प्युटर, इंटरनेट असणे आवश्यक नाही. मग आपल्याला हेल्थ देण्यासाठी दवाखान्यांमधनं, ग्रामपंचायतींमधनं किंवा सेतू केंद्रांमधनं अशा ठिकाणी सुद्धा आम्हाला पुढे जाऊन द्यायची आहे. ही जास्तीत जास्त व्यापक करण्यासाठी जे जे आवश्यक आहे. आणि अशिक्षित आहे, ज्यांना मोबाईल वापरायला अडचण आहे, जे आदिवासी किंवा दुर्गम क्षेत्रात राहतात, अशा सगळीकडे पोहोचण्यासाठी आम्ही प्रयत्न. ग्रेट. आता मला जरा डॉक्टरांच्या बाजूनं तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की डॉक्टरांनी रजिस्ट्रेशन करायचं म्हणजे काय, त्यांनी काय करायचं, नेमकं कुठली कागदपत्र द्यायची आणि ते त्यांच्यासाठी भविष्यात कंपल्सरी असणार आहे का? ठीक. एक मी डॉक्टरांना पहिले सांगू इच्छितो की त्यांची जी प्रोफेशनल रेग्युलेटरी अथॉरिटी आहे, ती संबंधित मेडिकल काउन्सिल आहे, याद्वारे कुठलीही ऍडिशनल रेग्युलेटरी अथॉरिटी येणार नाही. आम्ही फक्त वेगवेगळ्या मेडिकल काउन्सिलचा डेटा हा एका ठिकाणी इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्मवरती आणणार. तर एखाद्या डॉक्टरला जर ह्या प्लॅटफॉर्मवर यायचं आहे किंवा नाही, हा त्याचा पूर्णतः स्वेच्छेचा निर्णय आहे. इनफॅक्ट प्रत्येक व्यक्ती हे कुणालाही हेल्थ आयडी देखील कंपल्सरी नाही आहे. आज मी ईमेलचं उदाहरण देऊ इच्छितो. ईमेल असणं हे मॅन्डेटरी नाही आहे, पण तरीही प्रत्येकाकडे एक किंवा एकापेक्षा जास्त ईमेल आहेत, कारण त्याचे ऍडव्हान्टेजेस इतके जास्त आहेत, त्याचे फायदे इतके जास्त आहेत की याच्यामध्ये सरकारला म्हणण्याची गरज पडली नाही की हे कंपल्सरी आहे, तुम्ही वापरा. याची पण निश्चित तीच भूमिका सरकारची आहे. हे पूर्णतः व्हॉलेंटरी आहे, व्यक्तींसाठी, डॉक्टरांसाठी आणि हॉस्पिटलसाठी, तिघा सर्वांसाठी.
तर डॉक्टर ज्याला कुणाला या प्लॅटफॉर्मवर यायचं असेल त्यांनी doctor.ndhm.gov.in या वेबसाईटवरती साधी माहिती भरायची आहे. ती 15 मिनिटापेक्षा कमी वेळामध्ये भरता येते आणि त्याची बॅकएंडद्वारे संबंधित मेडिकल काउन्सिल तपासणी करेल की ही व्यक्ती खरंच डॉक्टर आहे का, आणि त्याच्यानंतर त्याचं नाव अप्रूव्ह झालं की तो त्या डीजी डॉक्टर प्लॅटफॉर्मवर येईल आणि मग तो टेलिमेडिसिन असेल किंवा सर्च फॅसिलिटी असेल याच्यामध्ये लोकांना सर्च रिझल्टमध्ये उपलब्ध होईल आणि त्याशिवाय तो या सिस्टमचे फायदे घेण्यासाठी पात्र ठरेल. म्हणजे डीजी डॉक्टरमध्ये एकदा जर तो आला की त्याला एनडीएचएम ह्या जाळ्यातनं जी काही माहिती त्याला मिळवायची आहे ती त्याला उपलब्ध होऊ शकेल. म्हणजे एक प्रकारे इंटरनेट ही जी मेडिकलचं इंटरनेट आहे त्याला जोडण्यासाठी रजिस्ट्रेशनची प्रोसेस म्हणजे डीजी डॉक्टर आहे. आणि जरी ही व्हॉलंटरी असली तरी याचे ऍडव्हान्टेजेस इतके आहेत, मला खात्री आहे की बहुतेक सगळे डॉक्टर येतील. आणि एक आणखी एक फायदा असा आहे की हा प्लॅटफॉर्मवर आलेला डॉक्टर हा खरा डॉक्टर आहे, बोगस हे सुद्धा लोकांना ह्याचं एक खात्री राहील. करेक्ट. मी थोडंसं लार्जर प्रश्नाकडे जाणार आहे. शेवटच्या टप्प्यात आपण आहोत आपल्या मुलाखतीच्या. ह्या प्लॅटफॉर्ममुळं आरोग्य सुविधा स्वस्त होणार आहे का? आरोग्य सुविधा स्वस्त हे भविष्यात होईल, पण याला मी क्वांटिफाय करू शकत नाही. हा प्रश्न कसा आहे की मी त्यावेळी म्हणतो की एखादी मेडिकल इमर्जन्सी, आज पूर्ण जग कोविड करतंय, तर याचा वापर करून जर आपण एखादी मेडिकल इमर्जन्सी थांबवू शकलो त्याचा निश्चितच इनडायरेक्ट इकॉनॉमिक बेनिफिट होतो. आज ज्या पद्धतीने मेडिकलची कॉस्ट, आज पीपीई घ्यावं लागतात आहे, प्रोटोकॉल्स चेंज झाले आहेत, हॉस्पिटलसाठी रिझॉर्ट झाले आहेत, तर ही जी काही परिस्थिती निर्माण होते ही आपल्याला काही अंशी प्रिव्हेंट करता येईल. रिसर्च आणि डेव्हलपमेंटला प्रोग्रेस केल्यामुळे कॉस्ट ऑफ हेल्थकेअर कमी होईल आणि त्याशिवाय प्रिव्हेंटिव्ह हेल्थकेअरवरती फोकस वाढण्यामुळे एखादी जर आजार झालाच नाही, आज मी एखाद्या मोठ्या गंभीर बिमारीला प्रिव्हेंट करू शकलो तर ती एक मोठी सेव्हिंग होते. माझी प्रॉडक्टिव्हिटी की आज मी 2-3 महिने समजा वैद्यकीय रजेवर जाणार होतो तर मला त्याच्यासाठी जावं लागणार नाही. त्याच्यामुळे त्या इंडस्ट्रीची, त्या संस्थेची प्रॉडक्टिव्हिटी कमी होते. त्याच्यामुळे जे इकॉनॉमिक बेनिफिट्स निश्चित आहेत, आर्थिक फायदे निश्चित आहेत, पण ते आपल्याला असे क्वांटिफाय करता येणार नाही. यस, ह्याच्यामधली इन्व्हेस्टमेंट आणि फार कमी आहे आणि तुलनेने जर फायदे जर आपण विचार केले तर ते अनंत आहेत, हे निश्चित. ठीक आहे. मध्येच कट झाला होता. माझा पुढचा प्रश्न गिडाम साहेब तुम्हाला हा आहे की विविध शासकीय योजना ज्याचा लाभ आता म्हणजे आयुष्यमान भारत सारखी योजना असेल किंवा मग राज्य सरकारच्या पातळीवरती ज्या विविध योजना राबवल्या जात आहेत, तर ह्या योजनांचा अशा एका प्लॅटफॉर्मवरती उपलब्ध असलेल्या डेटाच्या अनुषंगाने काही फायदा होईल सर्वसामान्य माणसांना? निश्चित. इनफॅक्ट शासकीय योजनांचा जो डेटाबेस अस्तित्वात आहे त्याला इंटिग्रेट करण्याची प्रोसेस आम्ही ऑलरेडी सुरू केलेली आहे. वेगवेगळ्या ज्या शासनाच्या योजना आहेत, उदाहरण द्यायचं झालं तर लसीकरणाची योजना आहे किंवा गरोदर महिलांच्या तपासणीची योजना आहे, हा सगळा डेटा संबंधित हेल्थ आयडीशी लिंक केल्यानंतर त्या बाळाला लहानपणी कुठल्या लसी दिल्या होत्या हे मोठं होईल लक्षात राहत नाही, त्यांच्या फॅमिलीला पण बरेच वेळा विसरून जातो. हा सगळा डेटा एक ठिकाणी येत जाईल. तर याच्यामध्ये शासकीय रुग्णालये, शासकीय डॉक्टर्स, शासकीय योजना हा डेटा आम्ही निश्चित लिंक करणार आहोत आणि तो जसा जसा तो पेशंट हेल्थ आयडी घेत जाईल तसा तसा तो त्याला जुळत जाईल आणि ती एक डेटाबेस तयार होईल आणि त्याच्यामुळे शासनाचे पण बरेच फायदे आहेत. त्याच्यामुळे शासनाचे बरेच पैसे वाचतील, कारण एकाच व्यक्तीला एकाच प्रकारचा लाभ 2 वेगवेगळ्या योजनांतून दिला जातोय ते सुद्धा तपासता येईल. पण तो भाग झाला. खरा भाग, याचा महत्वाचा सर्वात बेनिफिट असा आहे की लोकांचं आरोग्य हे चांगल्या प्रकारे हँडल करण्यासाठी शासन हे अधिक चांगल्या पद्धतीने सक्षम होईल. तुमच्या मागे आयुष्यमान भारतचा बोर्ड आहे, तुम्ही सुचवताय असं की आरोग्यपूर्ण भारत बनवण्याच्या दृष्टीनं ही योजना सुरू झाली. निश्चित. म्हणजे आणि याच्यामध्ये सगळ्या राज्यांचा सहभाग आपण कुठल्या पातळीवरती घेतलाय? त्यातली किती राज्यांची पॉझिटिव्ह प्रतिसाद त्यांचा आहे? कारण हल्ली केंद्र सरकारच्या योजना म्हटलं की बऱ्याच इप्स अँड बट्स येतात. भारतीय राज्यघटनेनुसार आरोग्य, हेल्थ हा स्टेट सब्जेक्ट आहे. त्याच्यामुळे स्टेटचा सहभाग याच्यामध्ये खूप महत्वाचा आहे
मी सांगू इच्छितो की ही प्रोसेस जी आम्ही आतापर्यंत केली आहे, स्टेट गव्हर्नमेंटशी बैठका झालेल्या आहेत, त्यांना आम्ही प्रेझेंट केले, त्यांचे आम्ही फीडबॅक घेतला. याशिवाय हे पण सांगू इच्छितो की जितके याच्यामध्ये वेगवेगळे स्टेक होल्डर्स असू शकतात, मग डॉक्टरांचे ग्रुप आहेत, हॉस्पिटल्स आहेत, विविध तज्ज्ञ आहेत, असे जवळपास आतापर्यंत 600 ते 700 वेगवेगळ्या व्यक्तींशी आम्ही इंटरॅक्शन करून फीडबॅक त्यांचा प्रोएक्टिव्हली घेतलाय आणि ही इंटरॅक्शन कायमस्वरूपी चालणार आहे. आमच्या वेबसाईटवरती कुणीही ndhm.gov.in वर जाऊन आपला फीडबॅक देऊ शकतात. आणि हे सांगायला मला खूप आनंद होतोय की राज्य सरकारच्या ज्या आम्ही जी एक मीटिंग घेतली त्याच्यामध्ये सर्व राज्यांच्या आरोग्य खात्याच्या सचिवांनी याला खूपच सकारात्मक असा प्रतिसाद दिला आणि एक प्रकारची आम्हाला रेस दिसून आली, शर्यत दिसून आली की मला याच्यात आधी जुळायचं आहे. कारण याचे फायदे इतके निश्चित आहेत जास्त मोठ्या प्रमाणात. आज कुठलंही राज्य असं म्हणत नाही की मी आमच्या राज्यामध्ये युपीआय आहे किंवा आहे याचा वापर होऊ देणार नाही. याचे फायदे निश्चित आहे आणि राज्य खूप सकारात्मक पद्धतीने आज आम्ही 6 युनियन टेरिटरीज मध्ये सुरू केलेलं आहे. आम्हाला ऑलरेडी इतर काही राज्यांमधनं रिक्वेस्ट आली आहे की आमच्याकडे पण पायलट केलं असतं तर बरं झालं असतं, पण निश्चितच महिन्यामध्ये आम्ही सगळीकडे भारतात लॉन्च करण्याच्या तयारीत आहोत. शेवटच्या 2 प्रश्नाकडे आहे मी. त्यातला एक प्रश्न थोडा अर्थकारणाशी निगडीत आहे की भारत हा असा देश आहे की ज्यांनी आपल्या जीडीपीच्या जेवढ्या प्रमाणात आरोग्य व्यवस्थेवरती खर्च करायला पाहिजे होता तो केलेला नाहीये. त्यात मग मधल्या काळामध्ये 1991 नंतरची जी चर्चा सुरू झाली ती रिचर्ड निक्सन आणि मार्गरेट थॅचर यांचं इकॉनॉमिक्स भारतात अडॉप्ट झालं आणि बऱ्याच गोष्टी ह्या प्रायव्हेटाईज झाल्या. आता मधल्या काळामध्ये कोविडमध्ये आपल्याला असं दिसतं की सरकारी व्यवस्थेमध्ये जेवढ्या प्रमाणात सरकारची गुंतवणूक हवी होती तेवढी झाली नाही आणि मग बराच आपल्याला त्याचा फटका बसला. मी थोड्या आणखी सोप्या भाषेत आपल्या प्रेक्षकांसाठी सांगतो. आता प्रश्न असा निर्माण होईल की एवढी मोठी योजना जेव्हा आपण रोल आउट करतो तेव्हा त्याच्यासाठीचं काही फायनान्शियल आपण ठरवलेलं आहे, बजेटरी प्रोव्हिजन आहे आणि मग त्याच्यासाठीचा एक विशिष्ट निधी काढून ठेवून इतक्या वर्षात ते आपल्याला करायचं असं काही आहे? या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर द्यायचं असेल तर द्या, कारण हा तसा तुमच्याशी थेट निगडीत नाहीये प्रश्न. ह्या एनडीएचएमच्या बजेट बद्दल जर बोलायचं असेल तर म्हणजे महासागरातला बिंदू एक ड्रॉप म्हणता येईल आपल्याला. ह्याचं जे बजेट आहे हे फार मोठं नाही आहे, पण याच्यामुळे बाकीच्या ज्या रिसोर्सेसचा किंवा बजेटचा वापर आहे तो चांगला एफिशियंटली करता येईल. आम्हाला हे कळेल की या भागामध्ये डॉक्टर्स कमी, या भागामध्ये बेड्स कमी, त्या भागामध्ये, आणि त्याच्यामुळे जे आपले भारताचे कुठल्याही देशाचे, भारताचेच काय अगदी विकसित देशाचे पण रिसोर्सेस जे असतात ते मर्यादितच असतात. त्याच्यामुळे त्याचा स्मार्ट उपयोग हे महत्वाचा आहे. रिसोर्सेस किती आहेत हा प्रश्न महत्वाचा असतोच, पण ते कसे वापरले जातात हे पण महत्वाचं असतं. त्याच्यामुळे एक खूप मोठा फायदा हा होणार आहे की आपल्याकडचे जे काही आर्थिक गणित आहे त्याची व्यवस्थित मांडणी करून आपल्याला आपल्या अर्थसंकल्पातल्या तरतुदी व्यवस्थित करता येतील आणि आहे त्या पैशाचा योग्य तो वापर करून आपलं आरोग्य खात्याच्या ज्या पायाभूत सुविधा आहेत आणि मनुष्यबळ आहे त्याला आपल्याला चांगल्या पद्धतीने सक्षम करता येईल. गेडाम साहेब, मी इथे थांबतो. मी तुमचा खूप आभारी आहे. खरं म्हणजे ही एवढी मोठी योजना आहे की ही एवढी मोठी योजना एवढ्या कमी वेळेमध्ये विस्तृतपणे सांगणं शक्य नाहीये. त्यामुळं महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना मी प्रॉमिस करतो, मी वचन देतो की त्यानंतर पुन्हा एकदा आपण गेडाम साहेब यांच्याशी संवाद साधू. दरम्यानच्या काळामध्ये तुम्ही तुमचे काही प्रश्न आम्हाला पोस्ट करा, जे की एबीपी माझाचं फेसबुक अकाउंट आहे, युट्यूब आहे, माझं वैयक्तिक ट्विटर अकाउंट आहे, एबीपी माझाचं ट्विटर अकाउंट आहे, आणि ते सगळे प्रश्न घेऊन आपण गेडाम साहेब यांच्याकडे परत जाऊ. गेडाम साहेब, तुमची महाराष्ट्राला जी ओळख आहे ती एक इंटिग्रिटी असलेला अधिकारी असा आहे आणि तुम्ही एवढ्या महत्वाच्या योजनेबद्दल ज्या स्पष्टपणे देशाला, महाराष्ट्राला आश्वासन देताय त्यातून असं दिसतंय की भविष्यामध्ये सर्वसामान्यांच्या दृष्टीने एक महत्वाची योजना की जी तुम्हाला अनेक अर्थाने फायदेशीर ठरेल. त्यामुळं ह्या योजनेबद्दलही मी तुमचं अभिनंदन करतो. मला माहितीये की तुम्ही फार डेडिकेशननी काम करताय. तुमच्या स्वभावाप्रमाणे काही वेळ पाळत नाहीत ऑफिसची वगैरे, हे मला माहितीये. पण आपण नेक्स्ट टाइम पुन्हा आणखी काही तुमच्या वैयक्तिक अनुभवाबद्दल पण बोलूया. थँक्यू सो मच सर. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू.